नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भूगोल या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी तुम्हाला MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षा तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे फॉर्म भरले असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तुमच्या कुठल्याही एक्झाममध्ये भूगोल या विषयावर प्रश्न येणारच आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब कराल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग खालील 2 शहरांना जोडतो। तर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर आपले ऑप्शन आहे 1 कोलकाता अमृतसर, 2 मुंबई दिल्ली, 3 मुंबई कोलकाता, 4 कोलकाता चेन्नई। तर आपले उत्तर आहे क्रमांक 1 कोलकाता अमृतसर। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून चिनाब नदी वाहते? तर आपले ऑप्शन आहे 1 पंजाब, 2 हरियाणा, 3 उत्तराखंड, 4 जम्मू काश्मीर। तर उत्तर आहे क्रमांक 4 जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीर या राज्यातून चिनाब नदी वाहते। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, हैदराबाद शहर डॅश डॅश या नदीच्या काठी वसले आहे। तर आपले ऑप्शन आहे 1 मुशी, 2 कृष्णा, 3 कावेरी, 4 तुंगभद्रा। तर उत्तर आहे क्रमांक 1 मुशी। हैदराबाद शहर मुशी या नदीच्या काठी वसले आहे। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पालघाट ही खिंड डॅश डॅश या 2 पर्वत रांगेतून जाते। तर ऑप्शन आहे 1 पश्चिम घाट व पूर्व घाट, 2 पश्चिम घाट व अरवली, 3 पश्चिम घाट व नीलगिरी, 4 अरवली व सातपुडा। तर उत्तर आहे क्रमांक 3 पश्चिम घाट व नीलगिरी। आता यानंतरचा पुढचा प्रश्न, गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन आहे 1 त्रिपुरा, 2 मिझोराम, 3 मणिपूर, 4 सिक्कीम। तर उत्तर आहे क्रमांक 4 सिक्कीम। गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। तर यानंतरचा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर चंबळ नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन आहे 1 भोपाळ, 2 कोटा, 3 भुवनेश्वर, 4 हैदराबाद। तर उत्तर आहे क्रमांक 2 कोटा। कोटा हे शहर चंबळ नदीच्या काठी वसले आहे। आता त्यानंतरचा प्रश्न, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे 1 उत्तर प्रदेश, 2 बिहार, 3 राजस्थान, 4 हरियाणा। तर उत्तर आहे क्रमांक 4 हरियाणा। पानिपत हे स्थळ हरियाणा राज्यात आहे। खालीलपैकी कोणते शिखर कुमावू हिमालयातील आहे? तर ऑप्शन आहे 1 सागरमाथा, 2 नंदादेवी, 3 धवलगिरी, 4 कांचनगंगा। तर उत्तर आहे क्रमांक 2 नंदादेवी। आता त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी अति पूर्वेकडील राज्य कोणते? तर ऑप्शन आहे 1 सिक्कीम, 2 ओडिशा, 3 मेघालय, 4 अरुणाचल प्रदेश। तर उत्तर आहे क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश। आता पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर ऑप्शन आहे 1 कुतुब मिनार, 2 शांतिवन, 3 हुमायून कबर, 4 बुलंद दरवाजा। तर उत्तर आहे क्रमांक 3 हुमायून कबर। आता पुढील प्रश्न, सायलेंट व्हॅली प्रकल्प खालीलपैकी
कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे 1 केरळ, 2 ओडिशा, 3 सिक्कीम, 4 हिमाचल प्रदेश. तर उत्तर आहे केरळ. सायलेंट व्हॅली प्रकल्प हा केरळ राज्यात आहे. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारतातील या टेकड्या प्राचीन जीवनशेषाबद्दल प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन आहे 1 पतकोई, 2 शिवालिक, 3 गारो, 4 जयंतिया. तर उत्तर आहे क्रमांक 2 शिवालिक. आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया. रेड क्लिफ लाईन डॅश डॅश या 2 देशामधील सरहद्द दर्शविते. तर ऑप्शन आहे 1 भारत पाकिस्तान, 2 पाकिस्तान अफगाणिस्तान, 3 भारत बांगलादेश, 4 भारत चीन. तर उत्तर आहे क्रमांक 4 रेड क्लिफ लाईन भारत चीन या 2 देशामधील सरहद्द दर्शविते. आता पुढील प्रश्न, गंगा प्रणालीपैकी कोणती नदी उत्तरेस वाहते? ऑप्शन आहे 1 कोसी, 2 यमुना, 3 चंबळ, 4 सोन. तर उत्तर आहे चंबळ. गंगा प्रणालीपैकी चंबळ नदी उत्तरेस वाहते. आता त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोठे हिवाळा अतिशय कोरडा असतो? तर ऑप्शन आहे 1 कोकणपट्टी, 2 गंगेचे मैदान, 3 माळवा पठार, 4 दख्खनचे पठार. तर उत्तर आहे क्रमांक 2 गंगेचे मैदान. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाला भिडलेली नाही? तर ऑप्शन आहे 1 आसाम, 2 त्रिपुरा, 3 मिझोराम, 4 सिक्कीम. तर उत्तर आहे क्रमांक 4 सिक्कीम. सिक्कीम या राज्याची सीमा बांगलादेशाला भिडलेली नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.